नमस्कार फॅमिली, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। तर आजपासून चालू होत आहे श्रावणी सोमवार। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे। तर चला आपण श्रावणी सोमवार शंकराच्या देवळात जाऊया। शिवमूठ आहे तांदूळ, तर चला पूजा करून घेऊया। तर मी माझ्या जवळच्याच शिव मंदिर मध्ये गेलेली, इथे हनुमानाचं पण मंदिर आहे आणि शंकराचं पण आहे। तर मी तुमच्यावर शेअर करणार आहे की श्रावणातली शिवमुठीचं महत्त्व। तर शिवमुठ हा श्रावणातला मोठा वसा मानला जातो। ती प्रत्येक महिलेने व्हावी असं सांगितलं जातं। लग्न झाल्यानंतर सलग पहिले 5 वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे व्रत करतात। श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला 1 मूठ धान्य अर्पण करणे म्हणजे शिवमूठ होय। प्रत्येक सोमवारी वेगवेगळी धान्य 1 मूठ घेऊन ते शिवाच्या पिंडीवर वाहिली जाते। त्यानंतर शिवाचे पूजन केले जाते, त्याला नैवेद्य दाखवला जातो। या दिवशी महिला आणि पुरुष दोघेही उपवास करतात। तर आजची शिवमूठ आहे तांदूळ। पहिल्या सोमवारी तांदळाची शिवमूठ वाहण्यामध्ये तत्व नक्कीच आहे। जीव मात्राचे उदरभरण हा एक यंत्र आहे, त्यात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। तांदूळ हे जगातील बहुतांशी लोकांचे आहारातील मुख्य अन्नधान्य आहे। आबाल वृद्ध सर्वांसाठी सहज पचणारे आणि त्वरित भूक शमन करणारे धान्य आहे। त्यातले पोषक घटक शरीर समृद्धी करणारे म्हणजे जे आपल्यासाठी उपकारक ते कृतज्ञ बुद्धीने ईश्वराला अर्पण करणे हा सद्भाव आहे। बहुतांशी सर्व धार्मिक कार्याला तांदळाचं प्राधान्य आहे। लग्न मुंज यात अक्षतांसाठी तसेच देवी अन्य धार्मिक कार्यात ओटी भरण्यासाठी, देवदेवतांच्या आव्हान विसर्जनासाठी, आशीर्वाद औक्षणाच्या यावरून आपल्या आरोग्याला सबल करणे, जीवनाला समृद्ध बनवणे आहारातील धान्य तांदूळ शिवशंकराला अर्पण करणारे हाच भक्तिभाव या तांदळाच्या शिवामुठीत गृहीत आहे। तर मंडळी, कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि हो, पुढच्या सोमवारी शिवमूठ करायला विसरू नका। बाय बाय।